नाव आहे तुझ्या वडिलांचं? सांग. साधना, सरोज, काय आहे तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे? हिलाच माहिती नाहीये की तुझा बाप कोण आहे. आहे 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 नको गाय. मला माफ कर ग कमळे, मला माफ कर. असं बोलू नको ग. माझ्यामुळे तुला एवढं सता ऐकून काय लागलं. ते आयुष्यभर तुला इतकं जपलं, पण शेवटी जे व्हायचं तेच घडलं. खरं आज मला असं वाटायला लागलंय का मी तुझी आई म्हणायच्या मी लायकीची नाही ग. आई असं परत कवाच बोलायचं नाही बघ. अगं तोंड आहे म्हणून जग काय बी बोलल ग. खरं मला माहित आहे माझी आई कोण आहे, काय आणि कशी आहे ते. आहे अगं माझ्यासाठी सगळ्या जगातली चांगली आहेस तू. आहे एक वेळ मला कोण काय बोललं तर मी सहन करेन. आज तुझा अपमान केलाय त्याने. मी आजवर तुला कवाच काही विचारलेलं नाही, कारण त्याची गरजच पडलेली नाही ग. तू आहेस, आबा होता ना, तुम्ही दोघच माझं जग होता. मला हे बी माहित आहे का तुला कवा कुणी काय बोललं तर आबा तुझी ढाल बनून सगळ्यासनी टोन द्यायच. आज आबा नाही तर एवढं वाईट साईड तुला बोललं गेलंय, तुझा अपमान केलाय आणि मी तो सहन करणार नाही. आहे रडू नको गाय. अगं आपण काही चुकीचं केलेलंच नाही तर मग का लपून राहायचंय कोणापासून. तू उठ, तू चल आपण आपल्या घरला जाऊया. उठ उठ आहे उठ, चल आपल्या घरला. आई आई मला त्या मुलीबद्दल एक शब्दही ऐकायचा नाहीये. आज तू जे काय वागलीस नाही त्यांच्याशी साफ चुकीचं होतं. त्यांची काही चूक नव्हती आई. म्हणजे माझी चूक होती. अपमान केलास आई तू त्यांचा. कसं आहे ऋषी, आता ना तिच्या प्रेमाची पट्टी तुझ्या डोळ्यांवर चढली म्हणून तुला तिचं काहीच खोटं दिसणार नाही. पण तुला सांगून ठेवते, मला त्या विषयावर बोलायचं नाहीये. काय म्हणते सोनूली? बोल बेटा. ग्रॅनियाची लिसन अप. आय हॅव अ टीम. यू नो व्हॉट, नयनतारा आंटी इथे आलेली आणि गेस व्हॉट, तिने ना तिचं सगळं फ्रस्ट्रेशन त्या कमळीवर काढलं. आणि फक्त कमळीवर नाही, तिच्या मॉमवर सुद्धा. इतकं झापलं की तिची मॉम ना रडायला बिडायला लागली. तो ड्रामा करत होती पण मला फार मजा आली. आणि त्याच्यानंतर ती इतकी चिडलेली. तुमच्यासारख्या मुली आणि बायका कशा असतात हे मला चांगलंच माहिती. कमळी चांगल्याच घरची मुलगी आहे. काय नाव आहे तुझ्या वडिलांचं? सांग. साधना, सरोज, काय आहे तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे? हिलाच माहिती नाहीये की तुझा बाप कोण आहे. माझं प्रेम आहे कमळीवर. चल माझ्या बरोबर. आज माझ्या आईवरती कलंक लावला गेलाय. तेव्हा ज्या दिवशी तुमची आई स्वतःहून मला स्वीकारल त्या दिवशी मी स्वतःहून तुमच्या संग येईन. की नयनतारा आंटीने ऋषीला खेचत नेलं. छान छान, मज्जा येते ऐकायला. अगं काही नाही बेटा, ही तर सुरुवात आहे तिच्या वाईटाची. अगं हो, पण यू नो व्हॉट, आय स्टील फील की नयनतारा आंटीने ना कमळीला चांगलं मारायला पाहिजे होतं. फक्त सुनवलं यार. बाय द वे वन थिंग, मला ना टेन्शन आलंय. ऋषीला नयनतारा आंटीने आत्ता तर नेलंय, पण व्हॉट इफ उद्या तो परत आला. ऋषी परत आला काय आणि नाही आला काय त्याने काही फरक पडत नाहीये, कळलं ना. ग्रॅनियाची, आय नीड एक्सप्लेनेशन. हे बघ, काही काही खेळ असे असतात ना की ते एकदा संपले ना का पुन्हा सुरू होत नाही. पण ते असेच संपत नाहीत, त्यांना
संपवावं लागतं. हे तुझं एक्सप्लेनेशन होतं इतकं खराब? अगं हे काय आहे, तू काय पझल मध्ये का बोलतेस? सॉरी 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 बेटा. अरे राजा, तू कशाला एवढी काळजी करतेस? अगं मी आहे ना, मी बघेन, कळलं? तू अजिबात काळजी करायची नाहीस. ओके, लव्ह यू ग्रॅनी. बाय. अरे वा. माझ्याकडून पण. आता ती कमळी एकटी पडलेली आहे. हीच नामी संधी आहे. याच संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा. ती एकटी पडली आहे ना, संपवून टाकायचा सगळा विषय. बघूया ना कोण मदतीला येतं ते. हॅलो, मी बोलते. आजच्या आज सिद्धटेकला जायचं. आई, काय झालं? काय नाही. काही नाही म्हणतेस तू, पण तुझा चेहरा सगळं सांगतोय. डोक्यात काहीतरी चाललंय ना? का माहित नाही रे, पण आज सकाळपासून ना मनाला खूप अशी हुरहुर लागून राहिली आहे. का? काही झालं का? नाही नाही, झालं नाहीये काही, पण असं सारखं वाटतंय की कुठेतरी काहीतरी बिनसलंय. असं वाटतंय की आपलं खूप जवळचं माणूस अडचणीत सापडलंय. आई, तू उगाचच टेन्शन घेऊ नकोस. हो, बाबांचं असं झालंय ना, म्हणून कदाचित तुला तसं वाटत असेल. हो, असेल कदाचित. पण काही केलं तरी आज मन शांत होत नाहीये राजन. आई, तू उगाचच काळजी करतेस. सगळं ठीक असेल. कमळी कमळी ठीक असेल ना? हो आई. नाही म्हणजे, अरे खूप दुःखात आहे ती. मला आता असं जाणवतं की तिला आपली गरज आहे खूप. आई, अगं कमळी तिच्या गावी आहे, तिच्या आई बरोबर, तिच्या माणसांमध्ये. सगळं ठीकच असणार आहे. हो, पण तरी मला चैन पडत नाहीये रे. म्हणजे असं मला नुसतं इथे स्वस्थ बसवणार नाही. मला तिला भेटायचंय, मला तिला बघावंसं वाटतंय. एकदा माझ्या डोळ्याने मी तिला पाहिलं ना की मग मला बरं वाटेल. राजन, उद्या डॉक्टर येणार आहेत ना यांना बघायला. ते जर म्हणाले की सगळं ठीक आहे, म्हणजे आता काळजीचं काही कारण नाही आहे, तर मग आपण कमळीला भेटायला जाऊया. म्हणजे तिला, तिच्या आईला भेटून येऊ आपण. ठीक आहे, तुला जर बरं वाटणार असेल कमळीला भेटून, तर आपण परवा जाऊ तिच्या गावी.